ओम साईराम मैत्रिणींनो, गे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण ट्रेंडिंग कार्ट वापरून बाहीची डिझाईन तयार करणार आहोत। याची तयार उंची आहे 9 इंच प्लस आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे शिलाई मार्जिंगसाठी। ह्याची जी रुंदी आहे ती पहा आपण 11 इंचावरती घेतलेली आहे। 10.5 इंच छातीचा फोर्थ पार्ट आहे, त्यामुळे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे। अशा पद्धतीने 11 इंच रुंद घेतलेली आहे। आता हे पहा, आपण ट्रेंडिंग डिझाईन बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला खालच्या साईडने पहा 5 इंचावरती व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे आणि याची रुंदी जी आहे पहा ती आपण 2 इंचावरती घेतलेली आहे। थोडीशी एक्स्ट्रा घेतली 2.5 इंचावरती तरी चालते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता हे पहा, खालच्या साईडने इथे आपण अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, त्यामुळे इथे 2 इंचावरती व्यवस्थित असं मार्क करून घेणार आहोत। म्हणजे हे झालं 1.5 इंच अंतर। असे 3 स्टेपने आपल्याला करून घ्यायचं आहे। 2 इंच खालच्या साईडने मार्क केलं, त्यानंतर ह्याचा मिडल काढायचा आपल्याला परत 1.5 इंचावरती, म्हणजे 1.5 इंच असं आपलं बरोबर तयार होणार आहे। व्यवस्थित सुंदर अशी आपण ह्याला मार्किंग करून घेणार आहोत। तुम्हाला हवी त्या पद्धतीने तुम्ही इथे डिझाईन बनवू शकता। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित अशी मार्क करून घ्यायची आहे। आपल्याला हवी ती डिझाईन आपण इकडे करू शकतो। या पद्धतीने मी इथे डिझाईन मार्क केलेली आहे। जशी मार्क केलेली आहे तशीच व्यवस्थित अशी आपल्याला आता ही कट करून घ्यायची आहे। इथे आपण काट वापरणार आहोत। खूप सुंदर अशी एकदम ट्रेंडिंग डिझाईन तयार होणार आहे। सध्या या स्लीवचा खूप ट्रेंड आहे। आपण हवे त्या शेपमध्ये डिझाईन बनवू शकतो। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर जशी आपण मार्किंग केली सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे कट करून घ्यायची आहे ही डिझाईन। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये ह्याला आपल्याला कट करून घ्यायची आहे। एक्स्ट्रा जास्त कट करायचं नाही आहे। कट करताना काळजीपूर्वक कट करायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्राही जायला नको आणि कमी पडायला नको। अशा पद्धतीने व्यवस्थित असे पहिले त्याला कट देऊन घ्यायचं आहे। जशी हवी तशी डिझाईन आपण इकडे बनवू शकतो। पहा, या पद्धतीची डिझाईन थोडी दिसायला खूप सुंदर अशी अट्रॅक्टिव्ह वाटते, त्यामुळे आपण ही बनवणार आहोत। अशा पद्धतीने पहा, आता दोन्ही पार्ट्सवरती आपली जी आहे ती डिझाईन ही कट झालेली आहे। ही पहा अशा पद्धतीने तयार झालेली आहे। आता इथे आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही जोडून घेणार आहोत। या डिझाईनला पहा किती सुंदर अशी अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन वाटत आहे ही। तुम्हाला हवे त्या पद्धतीची हवे त्या साईजची तुम्ही बनवू शकता। आता आपण मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवून घेतलेले आहे, त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण डिझाईन कट केलेली आहे सेम त्यावरती आपल्याला व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे। जास्त अंतर सोडायचं नाही आहे, 1 ते 1.5 पॉईंट एवढंच अंतर सोडायचं आहे आपल्याला अस्तरच्या फॅब्रिकचं, आणि व्यवस्थित अशी पूर्ण अशी आपल्याला ही स्टिच करून घ्यायची आहे। जशी डिझाईन आपण कट केलेली आहे सेम त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। लक्षपूर्वक काळजीपूर्वक अशी ही शिलाई देऊन घ्यायची आहे। पहा, इकडे कॅनव्हास वापरला तरी चालेल, नाही वापरला तरीही चालेल, फक्त स्टिच करतेवेळी तुम्हाला व्यवस्थित लक्षपूर्वक अशी इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप नवनवीन ट्रेंडिंग अशा डिझाईन मी दाखवण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो। प्लीज व्हिडिओ आपले पाहत जा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही। लास्टपर्यंत प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा। खूप छोट्या मोठ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त अशा माहितीसहित मी व्हिडिओ बनवते। पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। पहा, जशी डिझाईन आपण कट केलेली आहे त्यावरती कपडा मागे पुढे सरकला असेल तर व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। इथे सेंटरला आलो होतो आपण, त्यामुळे मिडलला मी सुई घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर पहा व्यवस्थित अशी पूर्ण त्याला शिलाई देऊन घेतलेली आहे। कट करताना जरी मागे पुढे वाटलं तर स्टिचिंगच्या वेळेस पहा व्यवस्थित असं आपल्याला तेवढा कपडा कव्हर करून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित फिनिशिंगसहित पूर्ण शिलाई शेवटपर्यंत येऊ द्यायची आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत जा मैत्रिणींनो। एक छोटीशी कमेंट करायला विसरत जाऊ नका। काही अडचण असेल तर नक्की विचारत जा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करत जा। ही पहा, अशा पद्धतीने पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। आता अर्धा इंच जे खालच्या बॉटमच्या साईडला आपण अंतर सोडलेलं आहे बरोबर तेवढं आपल्याला अस्तरचं शिलाईमध्ये कव्हर करून घ्यायचं आहे। हे पहा, आता अशा पद्धतीने पूर्ण अशी आपली स्टिचिंग जी करून झालेली आहे व्यवस्थितपणे, ती आता आपल्याला मधला जो मेन फॅब्रिक आहे तो आता कट करून टाकायचा आहे। एक्स्ट्राचा जेवढा आपण अस्तर कट केलेलं होतं सेम त्याच मापाचा आपल्याला आता हाई पार्ट कट करून टाकायचा आहे।
कपडा कट नको व्हायला याची काळजी घ्यायची आहे. लक्षपूर्वक कट करायचं आहे. जास्त मार्जिंग याच्यामध्ये दिलेली नाही आहे आपण, त्यामुळे पहा लक्षपूर्वक पूर्ण मधला जो कपडा आहे तो व्यवस्थित असा कट करायचा आहे. शेवटपर्यंत व्यवस्थित असं बारकाईने एकदम लक्षपूर्वक कट करून घ्यायचा आहे. थोडा एक्स्ट्रा जर कट झाला तर पूर्ण स्लीव्ज आपली खराब होईल. हे पात जिथे नोक निघालेले आहे साईडचे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला फोल्ड व्यवस्थित असं डिझाईन करण्यासाठी सोपं पडणार आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण आता याला पलटी करून घेतलेलं आहे. अशी या पद्धतीची आपली पहा आता ही अशी स्लीवची वर्क डिझाईन अशी तयार झालेली आहे. आता या साईडला पहा आता व्यवस्थित इथे तुम्हाला त्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. एक वेळा दाबशिलाई देऊन घेतली की एकदम फिनिशिंगमध्ये अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. कपडा खालचा वरचा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित असं पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला अशी शिलाई देत आणायची आहे. कानेकोपरे जे आहेत ते आधीच काढून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं एकदम फिनिशिंग साईज जिथपर्यंत आपण व्यवस्थित अशी शिलाई दिलेली आहे तिथपर्यंतचा कपडा पूर्ण असा कव्हर करून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून सुंदर अशी आपली फिनिशिंगमध्ये ही डिझाईन तयार होणार आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित फिनिशिंग सहित बारकाईने पूर्ण दाखवलेलं आहे. पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. छोट्या मोठ्या टिप्स पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असतात, ज्या तुमच्या खूप एकदम उपयोगाच्या असतात. पहा अशा पद्धतीने पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला अशी व्यवस्थित फिनिशिंग सहित त्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. ह्याचा आपण ट्रेंडिंगचा असा मस्त नेक पण बनवलेला आहे. कटवर्क बोटनेक जो आहे ट्रेंडिंग काठाचा वापर करून बनवतो त्या पद्धतीचा नेक बनवलेला आहे. त्याचा एक सविस्तर व्हिडिओ मी चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन. त्यामुळे मी आता परत ती डिझाईनचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे, परंतु स्लीव्ज डिझाईनचा व्हिडिओ हा मी बनवलेला आहे. याचा मी शॉर्ट व्हिडिओ पूर्ण ब्लाऊजचा टाकेल, नक्की पाहायला विसरू नका. व्यवस्थित सरळ असं फिनिशिंगमध्ये एकदम छान असं आपल्याला पूर्ण लास्टपर्यंत असं पहा शिलाई देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने ही पहा अशी एकदम सुंदर अशी आपली ही स्लीव्ज पहा आता रेडी झालेली आहे. आता इकडे आपण काठाचा पॅच लावून घेणार आहोत. बॅगची डिझाईन आहे ती आपण कटवर्कची बनवलेली आहे, त्यामुळे आपल्याकडे काठ थोडा छोटा राहिलेला आहे, परंतु आहे त्याच्यामध्येच आपण ही डिझाईन तयार करणार आहोत. हे पहा आता आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती हा काठ पहिले जॉईंट करून घेणार आहोत. व्यवस्थित असं दाखवल्याप्रमाणे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. ह्याला आता दुमडवून इकडे आपण एक दाबशिलाई देऊन घेणार आहोत, जेणेकरून एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असं येणार आहे. एक दाबशिलाई पूर्ण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये देऊन घ्यायची आहे. वरच्या साईडला थोडासा कपडा माझ्याकडे कमी पडलेला आहे पहा काठाचा, कारण आपण बॅगची डिझाईन बनवलेली आहे आणि खूप थोडा हेवी साईजचा ब्लाऊज असल्यामुळे बॅक साईडलाही जास्त काठ यूज झालेला आहे, त्यामुळे बाईला थोडा कमी पडलेला आहे. परंतु आता ही डिझाईन बनवायची होती आपल्याला, त्यामुळे मी काठाची ही डिझाईन अशी बनवलेली आहे पहा. आता व्यवस्थित जे आहे ते आपण कटवर्क जो बनवलेला होता काठाचा तो असा ठेवून घेतलेला आहे पहा मिडलमध्ये. त्यानंतर परत आपल्याला स्लीव्जवरती अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं फिनिशिंग सहित दोन्हीही बरोबर काठावरती दोन साईडचे जे पॅच आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत पहा. स्लीवचे दोन्ही पार्ट माप मागे पुढे होऊ द्यायचं नाही आहे, चेक करत राहायचं आहे ज्यावेळेस आपण मधला काठाचा पॅच लावत आहे त्यावेळेस. फिनिशिंग सहित व्यवस्थित जशी डिझाईन आहे त्यावरती पूर्ण अशी शिलाई देत यायची आहे. चेक करत राहायचं आहे, मागे पुढे होऊ द्यायचं नाही आहे पहा, नाहीतर तुम्ही पिन लावली तरी चालणार आहे, जेणेकरून हलणार नाही. पहा एकदम लास्टपर्यंत व्यवस्थित सरळ अशी आपल्याला अशी शिलाई देत देत आणायचं आहे. कपडा हलायला नको याची काळजी घ्यायची आपल्याला. आपल्या चॅनलवरती पहा नवनवीन व्हिडिओ कटिंग स्टिचिंग रिलेटेड पूर्ण दाखवले जातात पहा. जास्त करून ब्लाऊजचेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात.
नक्की कोणाला कटिंग स्टिचिंगविषयी काही जरी अडचण असेल तर छोटीशी कमेंट करत जा, त्याविषयी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेल। तुम्हाला कुठल्या विषयी जर कटिंगची काही प्रॉब्लेम असतील, स्टिचिंगचे असतील, नक्की कमेंट करून विचारा, त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की छोटीशी एक कमेंट करायला विसरत जाऊ नका। हे पहा, अशा पद्धतीने एकदम लास्टपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंग सहित हा पूर्ण जो काठाचा कपडा आहे तो इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, मागे पुढे होऊ द्यायचा नाही याची काळजी घ्यायची आहे। पहा, आता लास्टपर्यंत पूर्ण अशी आपण शिलाई देऊन घेतली। त्याच पद्धतीने परत डबल आपल्याला पहा आता इकडे लास्टपर्यंत स्लीव्जला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून उसवण्याची शक्यता खूप कमी असते। अशा पद्धतीने एक वेळा शिलाई देऊन झाली। याच पद्धतीने आपल्याला आता परत डबल एक वेळा ह्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून काठाचा जो आपण पॅच लावलेला आहे तो एकदम फिक्स होणार आहे। 2 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आहे आणि व्यवस्थित अशी पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे। पूर्ण फिनिशिंगमध्ये जशी आपली जी आपण कटवर्कची डिझाईन बनवलेली आहे सेम त्यावरतीच व्यवस्थित अशी आपल्याला पूर्ण डिझाईन अशी तयार करून घ्यायची आहे। दोन पॉईंट एवढं अंतर सोडायचं आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण लास्टपर्यंत। पहा, व्यवस्थित अशी। इथे हवं असेल तर तुम्ही वरच्या साईडला एक छोटंसं शो बटनही लावू शकता, तुमची चॉईस आहे। लास्टपर्यंत जर आपल्याला हा काठाचा कपडा जर राहिला असता तर खूप सुंदर अशी एकदम डिझाईन दिसली असती। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं लास्टपर्यंत आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। या पद्धतीने पूर्ण आपली अशी स्लीव्ज रेडी झालेली आहे। खूप बारीक सारीक छोट्या मोठ्या गोष्टी सहित सांगितलेलं आहे। पहा, लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। ही पहा, अशा पद्धतीची आपली ट्रेंडिंग बाही डिझाईन तयार झालेली आहे। खूप सुंदर असं लुक आलेला आहे ह्याचा। तुम्ही कुठलाही काठ वापरून अशी सुंदर अशी डिझाईन तयार करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। बाय बाय।